नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या सगळ्यांच्या भावाच्या लाडक्या चॅनल वरती. आणि आज भावांनो, आजचा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती असा कधी बनलेला नसलेला व्हिडिओ आहे. कारण आज आपण करणार आहे कुकिंग आणि आपल्याला कुकिंग मधलं काहीच जमत नाही. हा सगळ्यात मोठा विषय. आपल्याला कुकिंग मधलं काहीच जमत नाही तरी आज आपण करणार आहे कुकिंग. मी घेतलंय भावांनो चॅलेंज, आता ही करून दाखवायचं आपल्याला, ठीक आहे. आणि आपल्याला आपल्या व्हिडिओ साठी मदत करण्यासाठी येत आहे आपली मम्मी. ये ना आज आपण कुकिंग करणार आहे ना, आपली मदत करणार आहे मम्मी. कारण की आपल्याला काही जमतच नाही भाई. विषय आहे का आपल्याला, जसं की तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना की आपल्याला काही जमत नाही. आपण फक्त गेम खेळणं आपल्याला जमतं, बाकी आपल्याला काही जमतच नाही. पण आज आपण करून दाखवणारच आहे, ठीक आहे. आणि आज आपण बनवणार आहे पनीर लबाबदार, ठीक आहे. आता आपण सगळं मटेरियल सगळ्यात पहिले तुमच्या समोर आणू, ठीक आहे. हा, तर आपण आपल्या समोर सगळ्यात पहिले सगळे इन्ग्रेडियंट आणलेले आहेत. आता मम्मी एकेकांची नावं सांग पटापटा. मी हो हो, कोण सांग. हा, कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, कोथिंबीर, आलं आणि हे कोथिंबीरच्या काड्या. तर हे आपल्याला का बरं ठीक आहे. इथे पण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण पेस्ट, त्याच्यानंतर मसाले, मिरची पावडर, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, केस पत्ता म्हणजे तमालपत्र, आणि ही दालचिनी, आणि ही बिडगी मिरची, आणि आलं लसूण पेस्ट आहे, काजू, आणि हे कलिंगडाचे बिया. तर हे झाले सगळे इन्ग्रेडियंट, ठीक आहे. मी का सांगायला लावले, कारण मला यातलं काही माहिती नाही, जसं ऍज इट इज, ठीक आहे. तर आता आपण करणार आहे भाई सुरुवात सगळ्यात पहिली करण्यासाठी, ठीक आहे. तर आपण आपला सगळा सेटअप तर काढूया, ठीक आहे. चला, तर भावांनो सेटअप आपल्या समोर पूर्णपणे लागलेला आहे, ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या प्रोसिजर करण्यासाठी, ठीक आहे. हा, मम्मी गेली होती गायब झाली, ठीक आहे. लेकिन परत आली, ठीक आहे. तर करायचंय काय बेसिकली पनीर लबाबदार करायचं. ते फायनल करून आपल्याला पनीर लबाबदार करायचं, ठीक आहे. विषय काय करायचा इथून पुढं, आता ह्याच्यात तेल टाका. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला. एवढी सोपी प्रोसिजर आपल्याला करायची आहे. आकडा हा एक विषय तुम्ही समजून घ्या थोडासा, ठीक आहे. तेल याच तऱ्हेने पडलेलं आहे. त्यापुढे काय जिरं टाकायचंय. मी व्हिडिओ बघितला नाही, मी सांगतोय तुम्हाला जिरं टाकायचं. टाक. हे बघा बाबा, एवढं जिरं घ्या, बिंदास घापा बसता, काही विषय होत नाही. जे व्हायचं ते पुढचं पुढे बघू आपण. पुढं काय होतं, पुढं कांदा. कांदा होता. हो, हा, तर त्याच्यानंतर आपल्याला टाकायचंय भावनो कांदा द बॉय. सगळ्यात गावठी पद्धत ही आहे, मी तुम्हाला सांगतो. हे ना बोर झालं मला आता, ठीक आहे. त्याच्यानंतर हे हलवायचे आपल्याला बेसिकली, ठीक आहे. तर आता तुम्ही तिकडनं बघताय, आता मी जरा कॅमेऱ्याला जवळ आणतो, ठीक आहे. तर बघा, या पद्धतीने आपल्याला सगळा कांदा आहे ना भावनो मिक्स करून घ्यायचा आहे. जे होईल तो होईल, पुढचं पुढं बघू आपण. ह्याच्यानंतर काय टाकायचं याच्यामध्ये, त्याच्यात टोमॅटो टाकायचं, लसूण टाकायचं आहे, टॅमॅटो टाकायचा आहे, लसूण टाकायचं आहे. भावनो आज काय ना काहीतरी बनतंय. थांबायला तुम्ही, विषय असा आहे, विषय थोडा खोल आहे फक्त, बाकी काय नाही. हा, चालेल. त्याच्यानंतर आपण काय टाकल्यात भावना, त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत भैयांनो, मिरच्या. त्यानंतर परत एकदा मिरच्या टाकल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचंय. विषय असा आहे. त्याच्यानंतर येतो आपला टोमॅटो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लसूण.
त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आलं. त्याच्यानंतर आपल्याला जे आपण कोथिंबीरच्या काड्या काढल्या होत्या ना भाऊ ते आपण द्यायचं त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर हे सगळं जे आहे ना ते प्रॉपर लेवलला मिक्सिंग करायचं. अख्खा चमचा हो हे बघ. हो टाक. बिडगी मिरची कोणती आहे लाल लाल हा ती ही किती टाकायची? एक. अख्खा हो हे बघ. हो टाक. त्यानंतर थोडीशी मिरची पावडर हा थोडी थोडी कमी कर. अर्धा चमचा. त्यानंतर हळद बघ. इथे बस. हे बघ. हा अजून थोडी गावरान आहे आपली हळद. आणि काय अजून? आता ते ह्याचे बी टरबूजचे ते पण यात टाकायचे का? हो हे बघ. टाक टाक अजून टाक टाक. टाकायचं. हो टाक टाक अजून तू. मी सांगते टाक. ओ ये. टाक अजून. मला असं वाटतं काहीतरी जास्त होते. नाही होत टाक. टाकू. हो थोडी टाक अजून. हा ठीक आहे. हे काय? काजू टाक. काहीतरी होतंय भावांना फक्त होतंय पण ठीक आहे चला. काजू त्यानंतर येतो भावांना खास. टाक अजून थोडी थोडी. भाग करायला नाही त्याची कारण टाक. बघ. हा. त्यानंतर काय? बिडगी मिरची हा मिरची तुकडे करायचे भावने. जसं की मला माहिती मी व्हिडिओ आजकाल आहेत ना फुल प्रॉपर लेवलला बघतोय मी. हो त्याचं बिया बाहेर निघायला लागल्यात पण ठीक आहे. टाकायचे अजून एकच टाक. तिखट होतं नाही मला माहिती. हम्म. आणि त्याच्यानंतर भावने हलवा. हे तमालपत्र टाक. तमालपत्र दालचिनी दालचिनी सगळी टाकू. हो टाक एक ती. हे खाली. हा ते 2 तमालपत्र टाक. दोन्ही टाकू. हा विलायची टाक. तमालपत्र, हा, बस. हे दोन्ही एकच टाकते. तर विलायची ना? विलायची ते हो टाक. टाक सगळी टाक. भावने मला सगळं जमतं. ठीक आहे. हॅलो कधी जरी करायचं म्हटलं असं होणार. भावने मला सगळं जमतं. प्रॉपर येते ना थोडासा इकडे तिकडे हलवलं तरी चालेल. त्यानंतर आपण टाकतो भावने त्याच्यामध्ये थोडीशी धना पावडर. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकतोय हे काय जिरं पावडर. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला. इतका बसता टाक थोडंसं. गरम मसाल्याने गरम व्हायचं नाही तर विषय होतो एवढाच आहे की गरम मसाल्याने आपण गरम नाही झालो पाहिजे नाहीतर मग सगळा सत्य. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकायचं? थोडंसं पाणी टाकायचं. थोडंसं पाणी टाकायचं. हलवायचे. हो पाणी टाकल्यानंतर भाऊ हलवा कंपल्सरी नाही तर होतच नाही वाटतं. मला म्हणतात भावांना प्रॉपर लेवलवरती झाकण. तर भावांनो आता तुम्ही ही जी प्रोसेस बघितली ही सगळी प्रोसेस तर आपण कम्प्लीट केली. आता ह्याला किती मिनिटं ठेवायचं असतं इथं? 10 मिनिटं. 10 मिनिटं आपल्याला इथं थांबून ठेवायचं. आता तोपर्यंत काय करायचं? तोपर्यंत तुम्ही एक काम करायचं, खाली जाऊन व्हिडिओला लाईक करायचंय. बाकी काय करायचं नाही तुम्हाला. जावा पटकन खाली जाऊन लाईक करा. 10 minutes later.
तर बाबा फायनली आपलं जे 10 मिनिटं आहेत ना 10 मिनिटामध्ये ते प्रॉपर लेवलवरती जे आहे ना ते पकलेले आहे. आता आपल्याला ह्याचं जे झाकण आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करा झाकण काढल्यानंतर की आपला विषय कसा झालेला आहे. ठीक आहे, तर एकदम प्रॉपर लेवलवरती आपलं हे जे सगळं पकलेलं आहे. पण त्याच्यामधनं आपल्याला आता तमालपत्र आणि आपण ज्या काड्या बिड्या टाकल्या होत्या बघा त्या बाहेर काढायच्या. ठीक आहे, तर तुम्ही हाताने काढा नाही तर कशाने बी काढा, ज्याच्याने काढायचं त्याच्याने काढा. तुम्हाला नका सांगू, हे असं काढून घ्या प्रॉपर लेवलवरती काढाय घ्या काढून. ठीक आहे, एक काडी एकच टाकली होती, नशीब मला चांगलं की एकच काडी टाकली. ठीक आहे, आता हे काढल्याच्या नंतर आपल्याला हे जे केलेलं आहे हे सगळं आपल्याला मिक्सर मध्ये भिजवायचं. ठीक आहे, पण आपल्याला थोड्यात पाहिजे. ठीक आहे, गॅस बंद झाला की आपण हे सगळं काढायचं मिक्सर मध्ये भिजवायचं. ठीक आहे, आता मिक्सर मध्ये भिजवून आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, तर बघा मिक्सर मध्ये आपण जे आहे ना ती जी गिरवी आपण केली होती ती गिरवीला अशा पद्धतीने मिक्सर मध्ये प्रॉपर लेवलवर केल्याच्या नंतर आता बारी येते ते म्हणजे आपल्या पनीरला फ्राय करण्याची. ठीक आहे, तर सगळ्यात पहिलं आपण हे जे काय म्हणतात त्याला ते ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं तेल. ठीक आहे, तर तेल गरम व्हायला लागते. समजून घेत आहोत तुम्ही भावनो, गरम व्हायला गरजेचं आहे. ठीक आहे, आपल्याला आता पनीर फ्राय करून घ्यायचं बरोबर. त्याच्यामुळे जे एक हे टाकायचं बघा जिरा, त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं थोडं जिरं, थोडं टाकायचं जास्त टाकायचं बस. जिरं टाकायच्या नंतर जिरं टाकायच्या नंतर थोडीशी त्यामध्ये आपल्याला टाकायची ती म्हणजे हळद. ठीक आहे, मला असं वाटतंय हा व्ह्यू तुम्हाला थोडा जवळून दाखवतो. ठीक आहे, तर बघा ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने जिरं टाकलेलं आहे, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला पनीर. ठीक आहे, पनीर बघा आपण अशा पद्धतीने पनीरला सुद्धा बाजूला काढून घेतलेलं आहे. ठीक आहे, हे टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये काय टाकायचं पनीर. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे पनीर. आता पनीरला जे आहे ना याच्यामध्ये प्रॉपर लेवलवरती आहे ना मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रॉपर मिक्स करून घ्यायचं पनीरला. मला असं वाटतं ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले बिसाले पण अजून टाकायचे राईट. हो, पण ते आपण मला वाटतं आपल्याला हे टाकायच्या अगोदर करायचे होते आय गेस. पण ठीक आहे, पहिलं आपल्याला पनीर परतून हे करून घ्यायचंय, फ्राय करून घ्यायचे. आपण फ्रायसाठी पण मसाले टाकले होते नाही. ठीक आहे, तर भावांनो हे बघा अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची. ठीक आहे, मिरची पावडर टाकल्यानंतर आपल्याला प्रॉपर लेवलवरती हे जे सगळे जे डाईस आहेत पनीरचे प्रॉपर लेवलवरती मिक्स करून घ्यायचे. भावांना हे जे आहे ना आपल्याला जास्त पकवायचे नाही. ठीक आहे, तर आपल्याला आता बघा हे अशा पद्धतीने थोडे झाले की मग हे जे आता आपण काढून घ्यायचे आपल्या एखाद्या डिशमध्ये किंवा कशामध्ये. ठीक आहे, जसं की आपण इथे काढून घेतो. ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने आपण सगळे जे पनीर आहेत ना ते बाजूला काढून घेतले. आता बारी आपल्या पुढची काय स्टेप आहे आपली अजून एक गिरवी बनवायची आपल्याला बरोबर. मसाल्याची अजून एक गिरवी बनवायची ज्याच्यामध्ये आपण मिक्स करायचं. ठीक आहे, तर आता बघा आपण जे पनीर आहेत ना ते पनीर सगळे पहिले बाजूला काढून घेतले. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला अजून एक गिरवी बनवायची आहे. ठीक आहे, तर गिरवीसाठी काय करायचं पहिले आपली सुरुवात आपल्याला गॅस चालू करायची. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण गॅसला जर चालू केलेलं आहे. ठीक आहे, त्याला बारीक केलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचंय त्याच्यामध्येच तर आपल्याला त्याच्यामध्ये पहिलं थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. ठीक आहे, जे की आपण प्रोसेसर स्किप केलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघा या पद्धतीने असा कांदा चॉप करून घेतलेला आहे. तो कांदा याच्यामध्ये जो आहे तो मिक्स करून टाकायचा आहे सगळ्याच्या सगळा जो तुम्ही करून घेतलेला असेल तो. ठीक आहे, असा मिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याला ढवळायचंय, त्यानंतर याला म्हणजे परतायचं. ठीक आहे, ढवळायचंय म्हणजे परतायचं. ठीक आहे, पहिलं सांगतो विषय असा आहे की विषय फक्त खोल, काही विषय नाही. तर बघा भावांनो आपण ज्या पद्धतीने आता कांदा जो आहे तो प्रॉपर लेवलवरती आय गेस झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ना
ते टाकायचं आहे थोडीशी हे सगळं गोष्टी ही काय आहे लाल मिरची बेडगी मिरची ठीक आहे. तर बेडगी मिरची आपल्याला एवढी टाकली झाली. ते बघा एवढी अशी बेडगी मिरची आपण ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायची. त्याच्यानंतर आपण हे काय जिरा पूड ठीक आहे. जिरा पावडर पण एवढी टाकली तर ना हां. तर जिरा पावडर पण आपण त्याच्यामध्ये एवढी टाकायची ठीक आहे. कसं आहे भावाला सांगतो तुम्हाला करायला जाईल एक आणि होईल 100% याची गॅरंटी मला खूप. त्याच्यानंतर आपण थोडं गॅस बारीक करू ठीक आहे. त्याच्यानंतर आपण हे काय येतं आपण आता धना पावडर त्याच्यामध्ये आपण ऍड करायची. त्याच्यानंतर आपल्याला हे थोडंसं पहिले मिक्स करू ठीक आहे. थोडं मिक्स करून घेऊ. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं मीठ बरोबर. मला असं वाटतं त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं. मी तेवढं बस त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ऍड करायचं ठीक आहे. मीठ ऍड केल्याच्या नंतर आय गेस त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आपल्याला बरोबर. पाणी टाकायचं थोडंसं पाणी. आपण पाणी कुठे गेलं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं ठीक आहे. तुम्ही बघू शकता ठीक आहे. पाणी टाकल्याच्या नंतर तुम्ही आवाज बघू शकता. थोडंसं मिक्सिंग मारा थोडंसं ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा तो म्हणजे टोमॅटो जो की आपण इथे घेतलेला आहे ठीक आहे. आपण जो टोमॅटो पॉप करून घेतला होता तो त्याच्यामध्ये ऍड करून टाकायचा ठीक आहे. पूर्ण ऍड करून टाका जितका तुम्ही घेतला होता ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला प्रॉपर लेवलवरती मिक्सिंग मारायचं ठीक आहे. तर भावांनो बघा हे सगळं टाकल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी जी आहे ना आलं लसूण पेस्ट जी असते ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये प्रॉपर लेवलवरती ऍड करून घ्यायची ठीक आहे. हे ऍड केल्याच्या नंतर आपण ह्याला प्रॉपर लेवलवरती थोडंसं मिक्सिंग करायचं ठीक आहे. तर बघा भावांनो अशा पद्धतीने आपलं ज्यावेळेला होईल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी जी आहे ना ढबली मिरची ऍड करायची की अशा पद्धतीने ठीक आहे. ती ऍड केल्याच्या नंतर परत एकदा ह्याला प्रॉपर लेवलवरती आपण हलवून घ्यायचं ताकी त्याच्यामध्ये प्रॉपर लेवलला मिक्सिंग मारा. तर भावांनो बघा तर अशा पद्धतीने आपण आहे ना हे जे आहे ना हे पूर्णपणे आता झालेली गरम आहे भावांनो चटके देते हा. तर ही प्रॉपर लेवलला शिजलेलं आहे ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण जी गिरवी मगाशी काढली होती द्या टाकून. त्याच्यानंतर आपण जी मगाशी गिरवी काढली होती ठीक आहे जी की ही आहे ठीक आहे थोडीशी हा. त्याच्यानंतर ही जी गिरवी आहे ही याच्यामध्ये प्रॉपर लेवलला मिक्सिंग मारायची. विषय असा आहे तर हे जे आहे ना ते आपण सगळ्यात पहिले ह्याच्यामधनं काढून घ्यायचं. हे प्रॉपर निघले का सगळं काढायचं का ठीक आहे. आपण याच्यामध्ये जी गिरवी टाकली त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे थोडी बसेल ठीक आहे. साखर टाकल्याच्या नंतर प्रॉपरली मिक्सिंग झालीच पाहिजे. नंतर पुढचं काय हे मिक्सिंग केल्यानंतर परत त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं. अशा पद्धतीने आपण पूर्ण जी गिरवी आहे ती प्रॉपर लेवलला मिक्स केलेली. मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण विषय हार्ड आहे ठीक आहे. आता थोड्या वेळानंतर आपण तिला बाहेर काढूया ठीक तोपर्यंत. तर भावांनो फायनली हे जे ना प्रॉपर लेवलवरती मिक्सिंग झालेलं आहे. आता आपली बारी ह्याच्यामध्ये जे आहे ना आपल्याला टाकायचं ते म्हणजे पनीर ठीक आहे. तर आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पनीर जे आहे पनीर टाकल्याच्या नंतर हे पनीर जे आहे ना ते प्रॉपर लेवलवरती याच्यामध्ये मिक्सिंग करायचं ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रॉपरली आपण जे पनीर आहे ते मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर काय करायचं तर भावांना त्याच्यानंतर आपण प्रॉपर लेवलला मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला प्रॉपरली कोथिंबीर. बस काय एवढी टाका तुम्ही थोडीशी टाक वरनच टाकतोय प्रॉपर येते तिथे
कोथिंबीर पण मिक्स करायची. त्याच्यानंतर हे बघायला कस्तुरी मेथी. त्याच्यानंतर येते कस्तुरी मेथी. एवढी बघा हे आता मेथी टाकतो. थोडी ते पण टाकायचं. पनीरचं डाळ त्याच्यानंतर भारी येते भावांनो. आपण त्याच्यामध्ये 2 बटर टाकले. त्याच्यानंतर हे मिक्सिंग मारायचं. बरोबर ना? त्याच्यामध्ये बाबा अशी दोन्हीच ना दोन्ही मिक्स करायची. ओव्हर होत आहे असं वाटतंय. त्याच्यानंतर वरून थोडीशी मेथी. अच्छा कोथिंबीर बाबा मेथी नाही. सो भावांनो फायनली जी आपली रेसिपी आहे ना ती पूर्णपणे कम्प्लीट झालेली. ठीक आहे. तर आता बारी आहे आपली ही जी रेसिपी आहे झाली कशी हे चेक करण्यासाठी. तर त्याच्यासाठी आपण आता सगळ्यांना बोलूया ना. तर या सगळीजण या 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 सगळीजण या. ठीक आहे. तर सगळीजण आता आलेली आहे. तर बघूया आपली रेसिपी नक्की चांगली झाली आहे का खराब झाली. झाली झाली चांगली झाली. एकदम मस्त झाली. आहे आहे म्हणजे काहीतरी आहे. मम्मी तू नाही लय भारी झाली. मी अजून एक चमचा खातो. तूच का म्हणलं नाही. भावना झालीच आहे. छान. ठीक आहे. मला वाटलं असंच कोणतरी म्हणत असेल पण चांगली तर झालेली आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सगळ्यांना ठीक आहे तर नक्कीच चॅनल लाईक करायला विसरू नका. आणि खाली जे लाल वालं बटन दिलेलं आहे ना ते दाबा नाही तर पनीर फेकून मारे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. ठीक आहे. आपण भेटूया असंच परत एका व्हिडिओ बरोबर. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय.